नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळीविरोधातील कारवाईनंतर आता शाळांच्या उपाहारगृहांवरती आणि मध्यान्ह भोजन योजनेवरती लक्ष केंद्रित केले. मुंबईतील खाजगी शाळांमधील उपाहारगृह आणि मध्यान्ह भोजन पुरवठा करणाऱ्या किचन शेड्सची तपासणी सुरू करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मुख्याध्यापक, बचत गट आणि शिक्षण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये अन्न सुरक्षा पाळण्याचे कठोर निर्देश देण्यात आले. मुंबईमध्ये पार पडलेल्या या बैठकीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त PR सेंगलवाड यांनी अन्न सुरक्षा अधिनियम 2020ची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरती भर दिला. शालेय स्तरावरती स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि विद्यार्थ्यांना सकस आहार मिळणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला. मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जाते. मध्यान्ह भोजन योजनेमध्ये पूर्वी आळ्या, मेलेली पाल आढळलेल्या अनेक घटना समोर आल्या होत्या. उपाहारगृहांमध्ये अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता राखली गेली नसल्याचे प्रकार उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवरती आता FDAनं सक्रिय भूमिका घेतलेली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही असा संदेश या विभागाने दिला आहे. गेल्या आठवड्यामध्ये शाळा परिसरामध्ये स्टिंग या पेयावरती बंदी घालण्यात आली. आमदार विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर सरकारनं 500 मीटर परिसरामध्ये विक्रीस बंदी घातली आहे. तरीही काही ठिकाणी अशा पेयांची विक्री सुरू असल्याचं समोर येत आहे. FDA आता या सर्व बाबींवरती कडक लक्ष ठेवणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वामध्ये FDA विभागानं दूध भेसळ, मिठाई आणि इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवरती धडक कारवाई केली आहे. यामुळे राज्यातील दूध उत्पादनामध्ये 25% लक्षणीय घट झाली आहे. आता शाळा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष वळवल्यानं पालक आणि शिक्षण क्षेत्रामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभाग लवकरच राज्यव्यापी तपासणी मोहीम राबवणार असल्याचं समोर आलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शाळेच्या उपाहारगृहांवरती आणि शालेय पोषण आहार जो बालवाडीमध्ये किंवा लहान मुलांना 1ली ते 5वी पर्यंत दिला जातो, त्यावर देखील आता मुंढे यांची कडक नजर असणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.